2021 हे वर्ष भारतीय लष्कराच्या अत्याधुनिकीकरणासाठी एक महत्त्वाचं वर्ष म्हटलं जाईल। 2021 या वर्षामध्ये भारताने काही चाचण्या केल्या, काही शस्त्रास्त्र लष्करामध्ये दाखल केली, तीनही सैन्य दलांमध्ये दाखल केली आणि त्याचबरोबर काही महत्त्वाचे करार मदार सुद्धा झाले। कसं होतं हे 2000 वर्ष भारतीय लष्करासाठी, तीनही दलांसाठी आपण पाहणार आहोत। नमस्कार, माझं नाव अमित भिडे। चला तर मग आत्मनिर्भर 2021 मध्ये पाहूया या वर्षी काय काय झालं। तर यावर्षी एक महत्त्वाचा करार झाला, तो करार होता AK-203 या रायफलींचा। भारत आणि रशिया यांच्यामध्ये हा करार झालेला आहे आणि त्यानुसार भारत साधारणपणे 6 लाख AK-203 या रायफलींची निर्मिती करणार आहे। याचा प्लांट उत्तर प्रदेशामध्ये अमेठीत लागणार आहे। हे विशेष आत्मनिर्भर भारत अंतर्गत या रायफलींचं उत्पादन होणार आहे। इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स या तीनही सैन्य दलांच्या आता सैनिकांच्या हातामध्ये तुम्हाला AK-203 येत्या काही वर्षांमध्ये दिसणार आहे। अतिशय अत्याधुनिक अशी ही रायफल आहे। यावर्षी त्याचा महत्त्वाचा करार झाला। दुसरा महत्त्वाचा करार भारत आणि रशिया यांच्यातच झाला, तो होता मिलिटरी कोऑपरेशनचा करार। या अंतर्गत भारत आणि रशिया एकमेकांसोबत यापुढे पुढील 12 वर्षांसाठी शस्त्रास्त्र निर्मिती करणार आहे। विविध शस्त्र या अंतर्गत निर्माण केली जातील। त्याचबरोबर सेंट्रल एशियामध्ये सुद्धा हे दोन्ही देश काही शस्त्र निर्मितीचे प्लांट्स चालवायला घेणार आहेत। ही त्यातली अजून एक महत्त्वाची माहिती। तर अशा पद्धतीचा हा दुसरा करार होता। तिसरा करार भारताने केला, तोही अतिशय महत्त्वाचा म्हटला पाहिजे, तो होता अमेरिकेसोबतचा। त्यानंतर चौथा भारताने महत्त्वाचा करार केला, तो सुद्धा ड्रोन्स आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या संदर्भातला होता। हा करार होता नेक्स्ट जनरेशन रोबोटिक्स आणि ड्रोन्स। हा करार झाला भारत आणि इस्रायल यांच्यामध्ये। या अंतर्गत काय होणार आहे, तर या अंतर्गत भारत रोबोटिक्स, त्याचबरोबर ड्रोन टेक्नॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स यावर इस्रायलसह काम करणार आहे। भारताची DRDO आणि इस्रायलची DDRD या दोन संस्था मिळून याची निर्मिती करतील, संशोधन करतील आणि ह्याचा फायदा दोन्ही देशांना होणार आहे। हे 4 करार भारतासाठी अतिशय महत्त्वाचे आहेत। हे या वर्षभरात घडले। यावर्षी भारताने काही महत्त्वाच्या चाचण्या केल्या आहेत। या चाचण्यांमध्ये सुद्धा आत्मनिर्भर भारत हा महत्त्वाचा मंत्र दिसून आला। यातल्या महत्त्वाच्या चाचण्या आपण बघणार आहोत। त्यातली एक होती व्हर्टिकल लॉन्च शॉर्ट रेंज सरफेस टू एअर मिसाईल, म्हणजे सॅम टेक्नॉलॉजी असं त्याला म्हटलं जातं। ही भारताने चाचणी केलेली आहे। त्याचबरोबर दुसरी होती ती म्हणजे पिनाका या रॉकेटची त्याने एक्सटेंडेड रेंज भारताने चाचणी करून पाहिलेली आहे। या दोन्ही चाचण्या यशस्वी झाल्या आहेत असं म्हटलं पाहिजे। त्याचबरोबर तिसरी महत्त्वाची चाचणी भारताने केली ती होती स्टँड ऑफ टँक मिसाईलची, म्हणजेच सॅन्ट अशी त्या टेक्नॉलॉजीला म्हटलं जातं आणि या मिसाईलची चाचणी झाली। INS करंज ही सबमरीन भारताने यावर्षी नौदलामध्ये दाखल केली। INS करंज ही एक वेगळ्या पद्धतीची युद्धनौका आहे। स्कॉर्पिन क्लासच्या डिझाईनवर आधारित ही कल्वरी क्लासमधली युद्धनौका आहे। तिचं इंडक्शन यावर्षी मार्च महिन्यामध्ये मुंबईत झालं। त्याचबरोबर दुसरी सबमरीन भारताने ताफ्यामध्ये दाखल करून घेतली, तिचं नाव आहे INS वेला। INS वेला ही शत्रूपासून स्वतःला कॅमोफ्लॅज करणारी टेक्नॉलॉजी त्यामध्ये आहे, हे तिचं वैशिष्ट्य। नोव्हेंबर महिन्यामध्ये संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते INS वेला ही नौदलात दाखल झाली। त्याचबरोबर INS विशाखापट्टणम ही युद्धनौका भारताने नौदलामध्ये दाखल केली। INS विशाखापट्टणमचं वैशिष्ट्य म्हणजे ही संपूर्णपणे स्टेल्थ डिस्ट्रॉयर आहे आणि गाइडेड मिसाईल डिस्ट्रॉयर ही असं तिला म्हटलं जातं। संपूर्णपणे भारतीय बनावटीची ही युद्धनौका आहे। मोठी डिस्ट्रॉयर आहे, साधारणपणे 7400 टनचं डिस्प्लेसमेंट आहे तिचं, इतकी मोठी ही युद्धनौका आहे। अशा 4 युद्धनौका भारत बांधत आहे। INS कोलकाता क्लासचं पुढची युद्धनौका म्हणून तिला ओळखलं जातं। P-15B अंतर्गत या युद्धनौकांची 4 युद्धनौकांची बांधणी सुरू आहे। त्यापैकी पहिली युद्धनौका ही ह्या वर्षी म्हणजेच INS विशाखापट्टणम दाखल झालेली आहे। त्यानंतर वायुदलाच्या ताफ्यामध्ये भारताने लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर दाखल केलं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर हे यावर्षी वायुदलाच्या ताफ्यामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने याची निर्मिती केलेली आहे। HALचं एक महत्त्वाचं संशोधन म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं। यानंतर भारताने आणखी एक अस्त्र यावर्षी आपल्या ताफ्यात दाखल केलंय। वायुदलात हे अस्त्र दाखल झालेलं आहे। त्याचं नाव आहे लॉंग रेंज
गायडेड अँटी एअरफील्ड वेपन. भारताने ही जी सगळी निर्मिती केलेली आहे ही आत्मनिर्भर भारत अंतर्गत केलेली आहे, म्हणजे देशातल्या देशातच याची उत्पादनं होणार आहेत. याआधी भारत मोठ्या प्रमाणामध्ये शस्त्रास्त्रांची आयात करत होता, त्यावर खूप मोठा खर्चही होत होता, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मात्र आता आत्मनिर्भर भारत अंतर्गत या गोष्टींची, या शस्त्रास्त्रांची निर्मिती केली जाते. हा एक अतिशय मोठा प्लस पॉईंट या वर्षभरात घडलाय असं म्हणता येईल. आज आपण इथेच थांबणार आहोत. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. आई भवानीचा गजर म्हणजे झी 24 तास.